कोपरगाव तालुक्यातल्या कोकमठाण आणि संवत्सर या गावातील गोफण गुंड्यांच्या लढाईची प्रथा अखेर बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय। मध्ययुगातली ही प्रथा बंद व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासाठी मोठा पाठपुरावा केला होता। दोन्ही गावातल्या युवकांच्या पुढाकारामुळे या गावकऱ्यांनी प्रगतशील समाजाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय। कोपरगाव तालुक्यातल्या गोदावरीच्या नदीकाठावर असलेल्या कोकमठाण आणि संवत्सर या दोन गावात गेल्या अनेक वर्षांपासून गोफणगुंडा नावाची प्रथा प्रचलित होती। पौराणिक कथांचा आधार असलेल्या या पद्धतीने गोफणीने एकमेकांना दगड मारले जात। दोन्ही गावात होणाऱ्या या खेळाला युद्धाचं स्वरूप येत असे। ही प्रथा बंद करण्यासाठी ब्रिटिश राजवटीपासून आतापर्यंत खूप प्रयत्न झाले, पण त्याचा उपयोग झाला नाही। उलट या लढाईची आख्यायिका गावोगावी पसरल्याने अनेक ठिकाणहून लोक ही लढाई पाहण्यासाठी येऊ लागले होते। तसंच वैयक्तिक राग काढण्यासाठी या प्रथेचा वापर अलीकडच्या काळात वाढला होता। अक्षय तृतीयेपासून 5 दिवस दररोज दुपारी 4 वाजता सुरू पांढरं निशाण दाखवावं लागे। संवत्सर आणि कोकमठाण या दोन गावांमध्ये दगडाने युद्ध जर केलं तरच पाऊस पडेल अशी एक मध्ययुगीन अंधश्रद्धा होती लोकांमध्ये। आम्ही या घटनेचा 5 वर्षापासून प्रशासकीय स्तरावरती याचा पाठपुरावा करत होतो, परंतु आत्ताचा जे विध्वंसक अशा काही घटनांमुळे लोकांना याबद्दलचे थोडेसे बंद करण्यासंदर्भात त्यांचा विचार चालू होता। कोपरगावचे पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांच्या ज्या झालेल्या बैठकीमध्ये गावकऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेतला। महाराष्ट्र दिनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या या ग्रामस्थांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे सामाजिक प्रगतीत एक महाराष्ट्रात पाऊल पडलं आहे। त्या ग्रामस्थांचं आणि विशेषतः राजेश परदने यांचं आम्ही या माध्यमातून अभिनंदन करतो। युद्ध केले नाही तर गावात पाऊस पडत नाही अशी अंधश्रद्धा समाजात होती। ही मध्ययुगीन प्रथा बंद करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होती। यंदा या प्रयत्नांना यश आलंय। दोन्ही गावातल्या नागरिकांनी एकत्र येत ही प्रथा बंद केली आहे। मध्ययुगापासून सुरू असलेली ही प्रथा आता बंद झाली असून एका प्रगतिशील समाजाच्या दिशेने या गावकऱ्यांनी पाऊल टाकलंय। कोपरगावहून प्रशांत शर्मासह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।